परीक्षा केंद्राबाहेर रडत उभी होती विद्यार्थिनी. पोलीस अधिकाऱ्याची नजर मुलीवर पडली अन सत्य समजताच त्यांनी शिक्षकांची शाळा घेतली. घटना जाणून अधिकाऱ्याला सलाम कराल. 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. प्रत्येक जण वेळेवर पोहोचण्याची धडपड करत होता. या गोंधळातच एक मुलगी परीक्षा केंद्राबाहेर उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर भीती आणि हातात प्रवेशपत्र घट्ट पकडलेलं. इतर विद्यार्थी आज जात होते, पण ती मात्र जागच्या जागी थांबली होती. तिचं रडणं पाहून काही लोकांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, पण ती इतकी घाबरलेली होती की ती काही बोलायला तयार नव्हती. दरम्यान परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी एक पोलीस अधिकारी उभे होते. गर्दी नियंत्रणात ठेवत असताना त्यांची नजर अचानक त्या रडणाऱ्या मुलीकडे गेली. सुरुवातीला त्यांना वाटलं कदाचित परीक्षा भीतीमुळे ती घाबरलेली असेल, पण तिच्या चेहऱ्यावरचं भय काही वेगळंच सांगत होतं. ते हळूहळू तिच्याकडे गेले, तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मुलगी काही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. अधिकाऱ्यांना परिस्थिती गंभीर वाटू लागली. त्यांनी पुन्हा विचारलं, काय झालं, आत का जात नाहीस? काही क्षणांनी ती मुलगी थरथरत बोलायला लागली. तिचं बोलणं ऐकून अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. आजूबाजूचे काही शिक्षकही जवळ आले. मुलगी पुन्हा रडू लागली. वेळ कमी होत चालली होती. दरम्यान परीक्षा सुरू होण्याची वेळ जवळ येत होती. विद्यार्थ्यांची गर्दी कमी होत होती, पण ती मुलगी अजूनही बाहेरच होती. तिच्या चेहऱ्यावर वाढत चाललेली भीती स्पष्ट दिसत होती. अधिकारी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. मुलीने हातातलं प्रवेशपत्र अधिकाऱ्यांना दाखवलं. त्यांनी ते पाहिलं आणि क्षणभर थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. त्यांनी पुन्हा प्रवेशपत्र पाहिलं. काहीतरी चूक असल्याचं त्यांना जाणवलं. अधिकाऱ्यांनी लगेच शाळेतील शिक्षकांना बोलावलं. प्रवेशपत्र तपासण्यात आलं. मुलीचं नाव, रोल नंबर सगळं बरोबर होतं, पण तरीही काहीतरी गोंधळ होता. मुलगी पुन्हा रडू लागली. वेळ झपाट्याने पुढे जात होती. परीक्षा सुरू व्हायला फारच वेळ कमी उरला होता. मुलीच्या डोळ्यात आता निराशा दिसू लागली. तिला वाटत होतं की तिचं हे वर्ष वाया जाणार. अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा प्रवेशपत्र नीट पाहिलं. अचानक त्यांना एक गोष्ट लक्षात आली. त्यांनी लगेच मुलीकडे पाहिलं, मग शिक्षकांकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. अधिकाऱ्यांनी काहीतरी विचारलं. मुलीने मान हलवली. आता परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली. आजूबाजूला उभ्या लोकांनाही काहीतरी गंभीर असल्याचं जाणवलं. मुलगी पुन्हा रडायला लागली. तिला वाटलं होतं आता काहीच होणार नाही. वेळ संपत चालली होती. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून काही लोकांनाही वाईट वाटू लागलं. अधिकाऱ्यांनी अचानक निर्णय घेतला. त्यांनी तातडीने काही सूचना दिल्या. आजूबाजूचे शिक्षकही थोडे गोंधळले, पण अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. मुलीला त्यांनी शांत केलं. तिला काहीतरी सांगितलं. मुलगी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती होतीच. दरम्यान अधिकारी वेगाने हालचाल करू लागले. काही क्षणात सगळं बदलायला लागलं. तिथे उभे असलेले लोकही आश्चर्याने पाहत होते. मुलीला त्यांनी सोबत येण्यास सांगितलं. मुलगी थोडी गोंधळली, पण अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून ती त्यांच्या सोबत निघाली. वेळ खूप कमी उरली होती. अधिकारी घाईत होते. परिस्थिती गंभीर होती. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. मुलीच्या चेहऱ्यावर अजूनही चिंता होती. काही लोकांना अजूनही काय चाललंय ते समजत नव्हतं, पण अधिकाऱ्यांच्या हालचाली पाहून ते सगळे शांतपणे पाहत राहिले. मुलगी अधिकाऱ्यांसोबत निघाली. वेळ संपत चालली होती. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. दरम्यान परीक्षा सुरू होण्याची वेळ अगदी जवळ आली होती. सगळीकडे तणावपूर्ण वातावरण होतं. काही मिनिटांनंतर अचानक परिस्थिती बदलली. मुलीच्या चेहऱ्यावर आशेची एक हलकी झलक दिसू लागली आणि शेवटी सत्य समोर आलं. मुलीला चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलं गेलं होतं. तिचं खरं परीक्षा केंद्र तब्बल 20 किलोमीटर दूर होतं आणि परीक्षा सुरू व्हायला फक्त 15 मिनिटे उरली होती. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर JV धोला यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीला पोलिसांच्या गाडीत बसवलं.